सर्वांना नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पीपीई वापरून उंचीचे कार्य कसे दाखवावे आणि धोके कसे ओळखावे आणि वैयक्तिक सुरक्षिततेची खबरदारी कशी घ्यावी हे जाणून घेऊया। उद्दिष्ट या व्हिडिओमध्ये शेवटी तुम्ही हे करू शकता। 1. पीपीई वापरून उंचीवर कसे काम करावे हे दर्शवा। 2. पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट पीपीई ओळखा। हा कार्य करण्यासाठी लागणारी उपकरणे गोळा करूया। 1. सेफ्टी शूज 1 जोडी। 2. सेफ्टी गॉगल 1। 3. सेफ्टी हेल्मेट 1। 4. सेफ्टी बेल्ट 1 सेट। 5. सेफ्टी इयर प्लग 1 जोडी। 6. सेफ्टी जॅकेट 1। प्रक्रिया टास्क 1. पीपीई वापरून उंचीवर कसे काम करावे हे दाखवा। स्टेप 1. उंचीवरील कामाचे योग्य नियोजन केले जाते। स्टेप 2. उंचीवर काम केल्याने होणाऱ्या जोखमीचे मूल्यमापन केले जाते आणि योग्य पीपीई निवडले जातात आणि वापरले जातात। स्टेप 3. उंचीवर काम सुरू करण्यापूर्वी आवश्यक योग्य कामाची साधने आणि उपकरणे निवडा। सुरक्षितता उंचीवर जाण्यापूर्वी हँगिंग बेल्ट व इतर सुरक्षिततेची उपाययोजनांची खात्री करून घ्यावी। टास्क 2. पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट पीपीई ओळखा। स्टेप 1. पीपीई ओळखा। स्टेप 2. धोक्याचे पीपीई स्वरूप आणि संरक्षणाचा प्रकार नमूद करा। सिरियल नंबर 1. पीपीईचे नाव। डोळ्यांचे प्रोटेक्शन। धोका 1. उडणारे धुळीचे कण। 2. यूव्ही रेज IR रेज उष्णता आणि जास्त प्रमाणात दृश्यमान। प्रोटेक्शनचे प्रकार गॉगल्स, फेस शील्ड, रेडिएशन, हेड शील्ड, हँड शील्ड। उपयोग गॉगल्स डोळे पूर्णपणे झाकून ठेवतात आणि प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणामापासून सुरक्षित कवच प्रदान करतात। ते अशा परिस्थितीत आवश्यक आहेत जिथे उडत्या वस्तू, कण किंवा मलबा होण्याचा धोका असतो, ज्यामुळे डोळ्याला इजा होऊ शकतो। 2. इयर प्रोटेक्शन उच्च ध्वनी पातळी। इयर प्लग्स। इयर प्लग ही लहान उपकरणे आहेत जे कानांना मोठा आवाज, पाणी, परदेशी वस्तू किंवा धूळ आणि कचऱ्याच्या घुसखोरीपासून वाचवण्यासाठी कानाच्या कालव्यात घालण्यासाठी डिझाइन केली जातात। 3. हँड प्रोटेक्शन 1. थेट संपर्कामुळे उष्णता जळणे। 2. वाऱ्यांमुळे मध्यम उष्णता निर्माण होते। 3. इलेक्ट्रिक शॉक। हँड ग्लोव्स ज्याला हातमोजे देखील म्हणतात वैयक्तिक सुरक्षा उपकरणे पीपीई आहेत जे वेगवेगळ्या वातावरणात हातांना विविध धोक्यांपासून झाकण्यासाठी आणि संरक्षण करण्यासाठी डिझाइन केली आहेत। 4. नोज प्रोटेक्शन 1. धुळीचे कण। 2. धूर, वायू, बाष्प। नोज मास्क सामान्यतः फेस मास्क किंवा श्वसन मास्क म्हणून ओळखला जातो। ही एक वैयक्तिक सुरक्षा उपकरण पीपीई वस्तू आहे जी नाक आणि तोंड झाकण्यासाठी डिझाइन केली आहे। 5. पायाचे प्रोटेक्शन 1. हॉट स्पॅटर। 2. पडणाऱ्या वस्तू। 3. कामोळे क्षेत्र। लेदर लेग गार्ड्स, सेफ्टी शूज, गम बूट। हे शूज विशेषतः कोसळणारा वस्तू, अवजड उपकरणे, विजेचे धक्के आणि कामाच्या ठिकाणी इतर धोके यासारख्या संभाव्य धोक्यांपासून इजा होण्याचा धोका कमी करण्यासाठी डिझाइन केले आहेत। 6. शरीराचे प्रोटेक्शन 1. बांधकाम क्षेत्रात जोखमीचे काम। 1. सेफ्टी बेल्ट। सेफ्टी बेल्ट कामगारांचे पडण्यापासून संरक्षण करण्यासाठी आणि दुखापतीचा धोका कमी करण्यासाठी बांधकाम उद्योगात सुरक्षा पट्टे, फॉल अरेस्ट सिस्टम किंवा पर्सनल फॉल प्रोटेक्शन सिस्टम म्हणून देखील ओळखले जातात, महत्त्वपूर्ण आहेत। 7. हेड प्रोटेक्शन 1. पडत्या वस्तू। 2. वस्तूंवर हल्ला करणे। 3. स्पॅट
1. हेल्मेट. सेफ्टी हेल्मेट, ज्याला हार्ड टोपी देखील म्हणतात, विविध कामाच्या वातावरणात, विशेषतः बांधकाम, औद्योगिक आणि मैदानी सेटिंग्जमध्ये डोक्याच्या दुखापतीपासून व्यक्तींचे संरक्षण करण्यासाठी डिझाइन केले संरक्षात्मक हेडगिअर आहेत. रिकॅप. या व्हिडिओमध्ये आपण कसे करावे याबद्दल चर्चा केली आहे. 1. पीपीई वापरून उंचीवर कसे काम करावे हे दाखवा. 2. पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट पीपीई ओळखा.